जामखेड नगर परिषदेची निवडणूक ही अटीतटीची निवडणूक मानली जाते आणि याच निवडणुकीसंदर्भात बोलण्यासाठी स्वतः विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आपल्या सोबत आहे। सर, कसं बघता, कालच सीएम सरांचा या ठिकाणी प्रचार सभा झाली आहे, मात्र त्या सभेला देखील आरोप प्रत्यारोप होत आहेत। कुठेतरी भाजपने गुंड उमेदवार दिलेत आणि त्यामुळे सीएमला इथं प्रचार सभेसाठी यावं लागलं। माननीय मुख्यमंत्री हे प्रचाराला आले होते आणि महाविकास आघाडीच्या काळामध्ये सत्ता आल्यानंतर गुंड प्रवृत्ती कशी वापरायची, कशी करायची, लोकांवर कसे दबाव आणायचे, या माध्यमातून आमदार रोहित पवारच त्या कालखंडामध्ये मोठे गुंड राहिलेत। आम्ही भारतीय जनता पार्टीचे नेते असतील किंवा कार्यकर्ते असतील किंवा पदाधिकारी असतील अशा पद्धतीचा कधीही अवलंब करत नाहीत, करायची आवश्यकता नाही, कारण जनतेचा मोठ्या प्रमाणात आम्हाला पाठिंबा मिळतोय। त्यामुळं ज्या निवडणुकीला आता आमच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत ते काही गुंड वाटतात का? आमचे दुसरे हे प्रिन्सिपल आहेत, प्राचार्य हे काही गुंड आहेत का? हे दुसरे आमचे पोपट नाना राळे भात आहेत, हे गुंड वाटतात का? हे मनोज कुलकर्णी तिकडे, हे गुंड वाटतात? काहीतरी बोलायचं आणि सनसनाटी निर्माण करायची, लक्ष वेधायचं। आणि त्यामुळं माननीय मुख्यमंत्री सुद्धा कोणत्याही सभेला जात असताना 4 वेळा विचार करून जातात आणि माननीय मुख्यमंत्री हे कसे आहेत हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे। त्यामुळं आता पराजय होत असताना काहीतरी कारण शोधून काढण्याच्या प्रयत्नात रोहित पवार गुंतलेले आहेत। आता त्यांना उद्या पूर्णतः पराजय होण्याची भावना त्यांच्या मनात निर्माण झाली, पूर्ण पायाखालची वाळू घसरली आहे। त्यामुळं अशा पद्धतीचे ते वक्तव्य करतायत, परंतु त्याला कुठलाही आधार नाही, बेसुमारपणे वक्तव्य करतायत। पैशाचा वापर होतोय बोललं जातंय, कुठेतरी 5,000 रुपये मतांनी पैसे वाटले गेले। मला असं वाटतं की माझ्यासारख्या माणसाकडे बघून पैसे वाटण्याचा तर प्रश्नच नाही, परंतु 19च्या आणि 2024च्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं पैसे वाटून रोहित पवारांनी विजय प्राप्त केला, त्यांचे सर्व सहकारी आणि साथी त्यांच्या कार्यपद्धतीमुळं आणि स्वभावामुळं आमच्याकडे दाखल झालेले आहेत आणि त्यामुळं त्यांनी सगळं सांगितलंय की हे कसे करतात। त्यामुळं त्याच्यावरती कार्यकर्त्यांनी त्यांची ती पद्धती उपयोगात येऊ नये म्हणून त्यांना अनेक गावामध्ये रात्री रोखलं, पैसे वाटून दिले नाही, त्यामुळे ते आमच्यावरती आरोप करतात। त्यामुळे आताच बघा, हे 4 उमेदवार आहेत, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार, हे काही गुंड आहेत का? हे काही 2 नंबर करतात का? काही करत नाहीत, फक्त आपल्या बातमीकडे लक्ष वेधण्यासाठी अशा पद्धतीचं बोलायचं आणि अशा पद्धतीचं वर्तन करायचं आणि त्यामुळे उद्या पराजय होणार आहे म्हणून मी म्हटलंच होतो ना तुम्हाला भाजपने पैसे वाटले, अशा पद्धतीचा त्यांचा नरेटिव्ह सेट करायचा कार्यक्रम आजपासूनच सुरू आहे। परंतु जामखेडच्या जनतेने त्यांना आता अचूकपणे हेरलेला आहे, त्यांच्या भूलभुलैयाला आता लोक साथ देणार नाहीत। मला असं वाटतं की माननीय मुख्यमंत्री महोदय या जनतेच्या प्रश्नाप्रती या गावात येऊन त्यांनी जाणून घेतलेलं आहे। त्यामुळं रोहित पवार बिनबुडाचे आणि बेसुमार आरोप करतायत। त्याचं कारण असं आहे की उद्या होणाऱ्या पराजयात त्यांना आजच नरेटिव्ह सेट करायचा आहे, हे याच्यातून स्पष्ट होतं। नक्कीच होते राम शिंदे, उद्या होणाऱ्या ज्या पराजयातून आज एक नेरेटिव्ह सेट करून त्यांच्यावरती आरोप केला जातोय, मात्र ही निवडणूक भाजपच जिंकेल असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केलाय। उमेर सय्यद, पुढारी न्यूज, जामखेड, अहिल्यानगर।